नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील। आज आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचं जे वारं वाहू लागलेलं आहे त्यातच इंदापूर तालुका हा प्रामुख्याने देशाच्या तसंच राज्याच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी मानला जातो, कारण की हा बारामती लोकसभा मतदारसंघातला विधानसभा मतदारसंघ आहे। तसंच या तालुक्याला आजी माजी आमदार आणि तालुक्याला पुढारी जास्त आणि मतदार कमी असा स्वरूपाचा हा तालुका असलेला आहे आणि पुणे सोलापूर रोडवरती हवेला लागून असलेला हा तालुका आहे। त्यातच इंदापूर तालुक्याचं राजकीय बलाबल पाहता महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष मंत्रिपद भोगलेला तालुका म्हणून समजला जातो। तर आज आपण त्याच विषयावरती चर्चा करणार आहोत। जे आजी माजी आमदार आहेत म्हणजे चालू आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांना ज्यांनी निवडून आणलं, ज्यांनी आमदार केलं ते दशरथ दादा माने, तसेच त्यांचे पुत्र आता विधानसभा निवडणुकीच्या रेसमध्ये आहेत। तर त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। 1995 साली हर्षवर्धन पाटील ज्यावेळेस विधानसभेला उभे राहिले होते, म्हणजे विधानसभेला उभे राहिले नाही, त्यांना जबरदस्तीने उभं केलं गेलं असे दशरथ दादा माने। तर त्याबद्दलच आपण आज चर्चा करणार आहोत। हर्षवर्धन पाटील हे 1992-93 ला महर्षी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याला संचालक होते, तसेच दूधगंगेला संचालक होते। त्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातले जे दशरथ माने हे होते हे प्रगतशील बागायतदार आणि आडत म्हणजे आडतीच्या माध्यमातून, म्हणजे शेंगाची ह्याची जी आडत असते इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी आडत ही दशरथ माने यांची होती आणि आडतीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील संबंध शेतकऱ्यांचा त्यांचा चांगला संपर्क होता आणि ते देखील राजकारणात होते। तर त्या काळी 1995 साली हर्षवर्धन पाटील यांचे चुलते शंकरराव बाजीराव पाटील हे काँग्रेसवासी होते। तर इंदापूर तालुक्याचे आमदार हे गणपतराव पाटील काँग्रेसच्या गटातूनच होते। हे सगळे एकाच गटातील नेते होते। परंतु 1995 साली ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेस शंकरराव पाटील यांना अंधारात ठेवून दशरथ माने यांनी हर्षवर्धन पाटील यांना पाठबळ देऊन इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उभं केलं। तर ही गोष्ट शंकरराव पाटील यांना रुचली नाही, पटली नाही। त्यांनी असं सांगितलं होतं की मी एकनिष्ठ काँग्रेसवासी आहे आणि मी कधीही काँग्रेस सोडणार नाही, काँग्रेसची बेईमानी करणार नाही। परंतु दशरथ माने आणि इतर काही नेत्यांच्या आग्रह खातीर हर्षवर्धन पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यात आला। त्यावेळेस दशरथ माने यांनी जीवाची परिकाष्ठा म्हणजे पायाला भिंगरी लावून फिरल्यासारखा इंदापूर तालुका पिंजून काढला, स्वतःचा खर्च केला। खर्चाने हर्षवर्धन पाटील यांना त्या काळात 15 ते 16 हजार मताधिक्याने निवडून आणलं। त्यानंतर पुढील पंचवार्षिकलाही दशरथ माने इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांच्या खंबीरपणे पाठीशी राहिले। त्याच्या बदल्यात त्यांना इंदापूर मार्केट कमिटीचं चेअरमन करण्यात आलं। त्यानंतर 1995, 2000 ते 2004 साली दशरथ माने आणि हर्षवर्धन पाटील यांचं जमन असं झालं, पटन असं झालं। तर पटन असं झाल्यानंतर त्यांनी 2009 साली 2004च्या नंतरच विभक्त होण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर ते शरद पवार गटात सामील झाले आणि पवार साहेबांनी त्यांना सोनाई दूध सारखा प्रकल्प दिला। सोनाई दूध डेअरीच्या माध्यमातून त्यांनी तालुकाभर दूध उत्पादकांच्या संपर्कात राहिले। तसंच मार्केट कमिटीच्या माध्यमातून देखील आडत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या संपर्कात चांगला संपर्क त्यांचा आहे। त्याचबरोबर 2009 साली त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना पाडण्याचा चंग बांधला आणि हर्षवर्धन पाटलांना जर कोण पाडू शकतं तर एकमेव माणूस म्हणजे दत्ता मामा भरणे हेच हर्षवर्धन पाटलाला पाडू शकतात, हे दशरथ माने यांच्या लक्षात आलं। ज्यावेळेस 1995 ला इलेक्शन झालं होतं त्यावेळेस प्रदीप गारटकर हे प्रमुख उमेदवार होते, परंतु प्रदीप गारटकर यांचा 1995 ला पराभव झाला। त्याचबरोबर 2000 साली देखील पराभव झाला, 2004 साली देखील पराभव झाला। परंतु त्यांच्या लक्षात आलं की प्रदीप गारटकर यांना ताकद न देता दत्ता भरणे यांना जर आपण ताकद दिली तर हर्षवर्धन पाटलाचा मात्र नक्कीच पराभव होऊ शकतो आणि त्या हिशोबाने त्यांनी 2009 साली दत्ता भरणे यांच्या पाठीशी चांगलं पाठबळ उभं केलं। परंतु थोड्याफार मतांनी भरणे यांचा पराभव झाला। नंतर अनेक 5 वर्ष त्यांनी
मेहनत घेतली. तसंच दत्ता भरणे यांनी देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य निवडणूक लढवली, निवडून आले आणि जिल्हा परिषदेचं अध्यक्ष होऊन इंदापूर तालुक्यातल्या लोकांशी चांगला संपर्क केला. तसंच इंदापूर तालुक्यातील सर्व समावेशक लोकांपर्यंत विविध योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पोहोचवल्या. तसंच दशरथ माने यांनी देखील अख्खा तालुका पिंजून काढला आणि 2014 साली दत्ता भरणे यांना विधानसभेवरती निवडून पाठवलं आणि हर्षवर्धन पाटील यांचा चॅलेंज देऊन पराभव केला. म्हणजे इंदापूर तालुक्यातील माजी आमदार हर्षवर्धन पाटील आणि चालूचे आमदार दत्ता भरणे या दोघांना हे निवडून आणण्यामध्ये दशरथ माने यांचा सिंहाचा वाटा ठरला आहे. आज त्याची परत फेड जर करायची म्हणलं तर दशरथ माने यांचे चिरंजीव प्रवीण माने हे जिल्हा परिषदेला निवडून आले होते. त्यांनी जिल्हा परिषदेला बांधकाम सभापती पद म्हणून सांभाळलेलं आहे 2.5 वर्ष. त्यांचाही इंदापूर तालुक्यामध्ये चांगला संपर्क आहे. सोनाई परिवाराच्या माध्यमातून देखील दूध उत्पादकांच्या सोबत चांगला संपर्क आहे. त्याचबरोबर त्यांचा जनावरांना लागणाऱ्या पेंड आहे, त्या पेंडीचा कारखाना आहे, तेलाचा कारखाना आहे, त्याच्या माध्यमातून देखील त्यांचा संपर्क चांगला आहे. परंतु हे दोन्ही आजी माजी आमदार आहेत, म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे. आज त्यांना ज्यांनी निवडून आणलं, आज त्याची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे. याचा अर्थ असा की जर प्रवीण माने उभा राहिले तर प्रवीण मानेला हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे या दोघांनी देखील पाठबळ देऊन निवडून आणणं गरजेचं आहे. म्हणजे जे त्यांना हर्षवर्धन पाटलाला 1995 साली जी पाठबळ दशरथ माने यांनी दिले होतं त्याची परतफेड करणं आणि 2009 आणि 14 साली जे दशरथ माने यांनी जे दत्ता भरणे यांना पाठबळ दिलं होतं आणि निवडून आणण्यास मदत केली होती त्याची परतफेड करणं हे दोन्ही माजी आजी आमदारांना आज गरजेचं आहे असं म्हणावंसं लागेल. 1995 साली हर्षवर्धन पाटील ज्यावेळेस सुरुवातीला निवडून आले त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये शपथविधी होता. शपथविधीसाठी कपडे नवीन घ्यायची होती, तर हर्षवर्धन पाटील यांच्याने ते जमलं नाही, शक्य झालं नाही रातोरात कपडे शिवून आणणं. पण दशरथ माने यांनी रातोरात म्हणजे कापड घेऊन रातोरात कपडे शिवून हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी रातोरात मुंबईला घेऊन गेले होते. त्याचीच आज परतफेड म्हणून प्रवीण माने यांना पाठबळ देऊन आमदार करण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी पाठबळ दिलं पाहिजे. तसंच दत्ता भरणे यांनी देखील आपल्यावरती केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून प्रवीण माने यांना पाठिंबा देऊन त्यांना आमदार करण्यास मदत केली पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. कॅमेरामॅन अनिकेत समे भीमराव कडाळे पाटील, इंदापूर, पुणे.